वडिलांना पहिल्यापासून शेती करताना बघितले. म्हणजे त्यांना आता हे जे यश आहे हे यश सहजासहजी आलेलं नाही. रात्रंदिवस या काळ्या आईची सेवा केली आहे आणि या काळ्या आईनं त्यांना एक PSI दिला आहे जो त्या मातीत उभा आहे. या वयात एवढं कष्ट आहे आणि माझ्या याच्यापेक्षा त्यांच्या कष्टाचे जी झाले ना, एक अशी गोष्ट आहे, आई वडिलांनी नजरेत मला कधी दिसलं नाही की तुझ्याकडून काय होणार नाही. आणि माझीच बायको पडद्या मागचा खरा हिरो आहे, बायको पण आहे. मानदेश दुष्काळाने होरपळलेली माती. इथल्या शेतकऱ्यांच्या हातात नेहमी कुदळ असते, पण डोळ्यात मात्र स्वप्न असतात. मार्डी गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा, आई वडील रानात राबणारे आणि मुलगाही त्यांच्यासोबत रानात काम करणारा. पण या मुलाच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न होतं. पोलीस वर्दी घालून आई वडिलांचा अभिमान बनायचं. 4-5 वेळा अपयश आलं, कधी पैशांची अडचण, कधी परिस्थितीची लढाई, पण जिद्द मात्र कधीच तुटली नाही. निकाल लागल्यानंतर आम्ही अक्षय पोळ यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो. तेव्हा ते आई वडिलांसोबत रानात कांदा काढत होते. त्या रानात उभा असलेला हा मुलगा आज MPSC मधून PSI झालाय. ही आहे मानदेशातील संघर्ष, प्रेम आणि जिद्दीची डोळे पाणावणारी खरी कहाणी. चला पाहूया मार्डी गावातील PSI अक्षय पोळ यांची प्रेरणादायी मुलाखत. मानदेश प्राईमला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नेहमी अपडेट राहा. मंडळी नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मान तालुक्यातील मार्डी गावात आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय या ठिकाणी कांद्याचं शेत आहे आणि इथं कांदा काढायला चालू आहे. आणि माझ्यासोबत जे आहेत ते PSI आहेत आकाश पोळ, जे नवीन आता निकाल लागला MPSCचा अक्षय पोळ. तर आणि आम्ही आता ऑन द स्पॉट त्यांच्याकडे आलो. ते कांदा काढत होते. याच मातीनं त्यांना घडवलं, याच मातीत ते घडले. त्यांच्या आया आहेत आपल्यासोबत, त्यांचे वडील आहेत या ठिकाणी. इथं सगळे त्यांचे शेती आहे. आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. सुरुवातीचा प्रश्न की तुम्ही PSI झाला हे कसं समजलं, कधी समजलं? कालच 5 तारखेला ॲक्च्युली इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू नंतर निकाल लागतो लगेच. इंटरव्ह्यू लास्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर जनरल मेरिट लिस्ट येते आणि त्याच्यात माझ्या मित्राचा फोन आला की तुझं नाव आले, तुला 23 रँक आहे आणि इंटरव्ह्यूला तुला असे 28 मार्क आहेत. तर इंटरव्ह्यूच्या मार्कवरून समजलं होतं की PSI झालो आहे. कारण आधी अंदाज होता इंटरव्ह्यूच्या मार्क्सची एक रेंज होती की एवढे मार्क पडले तर PSI होऊन जाईल. तर इंटरव्ह्यूचे मार्क समजलं होतं की PSIला नाव आलेलं आहे. तुम्ही त्यावेळेस काय करत होता? PSI म्हणजे फोन आल्यानंतर रूमवरच होतो. मुलाखत देऊन आयोगाचा इंटरव्ह्यू देऊनच आलो होतो. कपडे चेंज करत होतो तोपर्यंतच मित्राचा फोन आला की तुझं नाव आलंय म्हणून. आणि समजलं मला त्यावेळेस. आपल्यासोबत त्यांच्या आया आहेत. काय सांगचाल, कधी समजलं तुम्हाला PSI झाला मुलगा? तो इंटरव्ह्यू साठी मुंबईला गेला होता. तुम्हाला आणि- फोन आला असेल ना? हा फोन आला, मग मी त्याला म्हणजे फोन आला पहिल्यांदा? त्याचाच आला फोन मला. काय म्हणलं? आणि मी फोन केला त्याला, म्हणलं तू तिथनं निघालायस का? आणि त्यानं ती बघण्यास आणि मी फोन करण्यास. हा. मग तो मला म्हणला निकाल लागला, मी PSI झालोय. तर मी म्हणलं खरं तू नेट बघितलंयस का? हा. तर म्हणला बघितलंय, मी झालोय. तुम्ही काय मग- करत होता? त्यावेळेस मी काहीतरी कामच कर म्हणजे रानात गेली होती काहीतरी करून आणि घरी नुसतीच बसली. आणि मग फोन लावला त्याला मी इथनं गेल्यानंतर. कांदा काढूनच गेलो होतो आम्ही पहिलं. बरोबर. आणि मग ती आम्हाला तेव्हा समजलं. मग काय मला सांगा, तुम्ही कसं कष्ट करून त्यांना शिकवलं? तुम्ही शेती करता, तुम्ही तुमच्या शेतात आलोय. आमचा दुष्काळी भाग आहे. मानखटाव म्हणजे दुष्काळीच आहे. त्या दुष्काळात आम्हाला कसं दुष्काळाच्या झळा भरपूर सोसायला लागल्या. आणि त्याच्यातनं मग आम्ही जोडधंदा म्हणून आपलं ही शेती आणि शेतीला जरशा, मग 4-5 आमच्या जरशा होत्या. मग त्याचं ते दूध काढायचं, त्याचं काय 4 रुपये म्हणजे आम्ही बचत करायची. शेतीतलं काय, आणि आम्हाला कसं आहे 1 वर्ष पाऊस पडला तर 4 वर्ष मानमध्ये दुष्काळच असतो. मग त्याचं ते कसं आहे म्हणजे त्याच्यातनंच आम्ही ती पै बचत करून आम्ही ह्याला शिकवलं. तुम्हाला मला सांगा, तुम्हाला किती मुलं आणि हे किती नंबरचे काय? मला एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी पहिल्या नंबरची आहे आणि दुसऱ्या नंबरचा आहे.
पहिल्यांदा तुम्हाला वाटलं होतं का आपला घरात PSI होईल किंवा एवढा मोठा अधिकारी होईल? तुमचं स्वप्न काय होतं काय सांगताय? कसं आहे हो, पहिल्यापासूनच हुशार होता शाळेला. आणि तो बेंचवर कधीच म्हणजे मागल्या साईडला कधीच बसला नाही तो. हं. त्याचं कसं एक वेळ काय झालं असं आमच्यात पहिली दुसरीला असेल यो, आणि याला काहीतरी लहानपणी खोडी झाली असतील. मग मॅडमने त्याला मागल्या साईडला बसवला. मग ती मॅडम तो घरी आला मग याला ती म्हणला मला मागं बसायचं नाही, तू चल तिथंपर्यंत. तर मी स्वतः गेली तिथं आणि मॅडमला सांगितलं त्याला मागं बसलेला आवडत नाही, त्याला तुम्ही पुढं बसवा. मग तिथनं तो पहिल्या बेंचवरच नेहमी 10वी पर्यंत, पण 10वी पर्यंत तो कधीच मागल्या बेंचवर बसला नाही, पुढल्याच बेंचवर बसायचा. आणि तो प्रामाणिक म्हणजे हुशार असायचा. 10वीची परीक्षा होती चालू, आणि परीक्षेमध्ये हो काय करायचा, याचा आणि दप्तर तसाच फेकायचा आणि क्रिकेट खेळायचा. आता क्रिकेटचा पहिल्यापासून त्याला आवड आहे क्रिकेटची. मग ते क्रिकेट खेळायला जायचा. मग आम्ही वरडायचो का 10वीचं वर्ष आहे, तो अभ्यास करत नाही, तू पास कसा व्हायचास? तर तो म्हणायचा काय माहिती आहे का, पोरं खेळायला लागली की मला म्हणजे माझ्या अंगात संचार बसून मी जाणारच खेळायला. मग संध्याकाळी म्हणायचा माझ्या उशाला पुस्तकं ठेवा आणून, मी अभ्यास करतो. मग मी काय करायची, पुस्तक ठेवायची आणि ह्याच्याकडे मला वाटायचं तो अभ्यास करतोय, पुस्तकाचाच उभं. मग मी बघायचं मी बघितलं झोपलेला असायचा. मग पाठचा तो उठायचा, अभ्यास करायचा, नंतर खेळ, ही सगळं असं चालू असायचं ते. ओके. तुमच्या डोळ्यातनं पाणी आलंय, कसं शिकवलं तुम्ही? पाणी कशाला येत आहे, शिकवलं तसंच हाल अपेक्षा काढून शिरी. तुम्हाला आनंद असं येत नाही ते? आनंद असला तर सगळ्यालाच येतं की अहो. म्हणजे एवढा मोठा मुलगा असा PSI झाला, किंवा आपल्या हातात काय असल्यावर आपल्याला म्हणजे किती पद असतं आणि नसल्यावर आपल्याला किती किंमत असते, ती PSI झाल्यानंतर आम्हाला कळालं. किती वर्ष झाली शेती करता पहिल्यापासून? शेती मी करतोय त्याला वाटतं 30-35 वर्ष झाली असतील. 10वी शाळा सोडल्यापासून शेतीच करतोय. PSI म्हणजे काय माहित आहे? PSI म्हणजे फौजदार आहे तेवढंच माहित आहे, दुसरं काय माहित आहे? तुमचा मुलगा PSI झाला? हो की आता झाल्या कळलं की आता ते MPC करतो तिथून जरा ज्ञान आलं त्याचं, काय म्हणजे नेमकं काय आहे त्यात. तुमचं किती शिक्षण झालंय? माझे यशस्वी फेल आहे. SSC 10वी. 10वी. का शिक्षण घेतलं नाही तुम्ही? अडचण परिस्थितीच नव्हती ना, वडील लहान वयात वारली आणि त्याच्यामुळे सगळाच बोजा पडला. भाऊ आहे ती बी मुंबईला होती ना, दोघं कुटुंब त्यांचं, त्याच्यामुळं सगळं शेतीचं मलाच बघावं लागलं. आणि शेती सगळी ही बनवली ही म्हणजे आपलं शेतीतनंच केलंय सगळं, शेतीतनं सगळं. याच मातीतनं PSI घडवलं. PSI ह्याच मातीतनं घडवलं. आणि नुसत्या शेतीवर बी नाही, जर्शीचा धंदा व्यवसाय माझा बरेच दिवसापासून आहे. त्याच्या म्हणजे शेती दुष्काळच्या वेळेत होता, शेतीत काहीच येत नव्हतं ना, तेव्हा गायच्या दुधावरनं ह्याच्यावरनं त्याचा शिक्षणाचा खर्च लागणारा, त्याची म्हणजे क्लासची फी, ही सगळं 11वीपासून तो बाहेरच आहे. 7 11वीला जे ॲडमिशन वायशे कॉलेजला घेतलं तिथून ते आत्तापर्यंत बाहेरच आहे. आत्ता ही आरोग्य सेवेला जिथं जॉईन झाला तिथून ते हित आहे आमच्याबरोबर. नाहीतर आमच्याजवळ तो नाहीच, आला तरी पाहुण्यासारखा 2 दिवस राहायचं की लगेच मागायचं. सणाला वगैरे सण बिन नाही ना, काय नाही त्याला, त्याची ती आवडच नव्हती, सणाची बी नाही कशाची, फक्त मटणाची थोडीशी आवड, ती हिथं आल्यापुरतं तेवढं आम्ही करायचं. मटणाचं ती म्हणजे त्याला आवड आहे म्हणून ती घरचं मटण तेवढंच करायचं. काय सांगाल आता? आई वडिलांनी सांगितलं खरं तर पहिल्या बेंचवर बसायची तुम्हाला आवड होती आणि आज तुम्ही PSI झालाय, कशी आहे स्टोरी नेमकी तुमची? तसं आईचा थोडा गैरसमज आहे बरं का. 4वी-5वी पर्यंत होतं शिक्षणाची वेळ, त्याच्यानंतर 5वीला हायस्कूलला गेल्यावर एवढं काय राहिलं नाही. तिला वाटतंय मी पहिल्या बेंचवर बसायचो, पण 8वी-9वी बसणं मी बॅक बेंचवरच होतो खरं. काय 4थ्या-5व्या बेंचवरच असायचो. आईला सांगितलं नाही या इकडे? तुम्हाला सांगितलं पहिल्या बेंचवर बसते म्हणून? आम्ही काय शाळेत बघायला गेली शाळेत आता कुठले- असायचा नाही, नाही ना. मराठी शाळेत तर असायचा तो मी पहिल्या. फक्त एक शिक्षक होता काय त्यांचा सर, बरं बोला. त्या सरांना मी म्हणलं त्याला जरा क्रिकेटचा नाद आहे तर जरा 10वी जगताप सर म्हणून होते, बघ मला आठवलं नाही त्यांचं नाव. त्यांना मी एकदी स्टँडवर गाठ पडल्या, मी म्हणलं जरा त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण म्हणलं जरा गुंडगापणा करतो, क्रिकेट खेळायला जातो, जर मार्क कमी पडली तर मग आम्ही म्हणलं एवढं कष्ट करून काय उपयोग आहे त्याचा. तर ते जगताप सर मला म्हणले हो तो चांगला हुशार आहे, काय काळजी करू नका. त्याला दुसऱ्या दिवशी मला सांगत आलं तुम्ही सरांना काय सांगितलं, तर म्हणलं तुझा बाप बोंबाल तू स्टँडवर तू अभ्यास करत नाही म्हणजे असं सरांनी त्याला सांगितलं, मला काय बोलले नाही, पण सरांनी त्याला सांगितलं. आणखी पण तुम्ही मला म्हणले की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुला हुशार आहे तो, त्याला मार्क पडतील. ओके, काय सांगाल? नाही काय आता पडले मार्क त्यावेळी 10वी
गणित बिणित पहिल्यापासून चांगलं होतं हम्म. आणि त्याच्यावरच आलते मार्क 10वीला ठीकठाक. परत 11वी-12वी केली वायसीला. मार्क चांगली आली होती खरं म्हणजे 10वीला आली एवढं काय एफर्ट्स नव्हतं पण त्या मानाने चांगली मार्क आली. हम्म. परत वायसीला केली 11वी-12वी. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त कष्ट मी 11वी-12वी केलं. हम्म. म्हणजे MPSC पेक्षा पण जास्त अभ्यास 11वी-12वी केलता. घर पहिल्यांदा सोडलं होतं आणि आई वडिलांपासून लांब राहणं सगळ्यात कठीण होतं आणि त्यात खर्च होतोय पैसे जातात तर ती भावना पहिल्यांदा निर्माण झाली 11वी-12वी मध्ये. आणि मग तिथून परत तिथं कळायला जबाबदारी थोडी आली की आपण करतोय चुकीचं आहे, अभ्यास करायला पाहिजे आणि तो बेस तयार झाला 11वी-12वीचा. आणि तिथून खरं माझ्या नॉलेजला उभारी आली आणि तिथनं त्या नॉलेजचा उपयोग मला परत MPSC भरपूर झाला. बरोबर. खरं सांगायचं तर आता तुम्ही ज्या वेशात आहे ह्या म्हणजे शेती करताय तुम्ही आता कांदे काढायला आई वडिलांना मदत करताय ही खूप मोठी गोष्ट आहे. शेतकऱ्याची मुलं आज PSI API IPS व्हायला लागलेत. तुमच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा येते. काय सांगाल त्याबद्दल? शेती वडिलांना पहिल्यापासून शेती करताना बघितलंय. म्हणजे त्यांना आता त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. खरं शेतकऱ्याची मुलं आता PSI IPS होते. ज्या मातीनं घडवलं, ज्या मातीनं शिकवलं, ज्या मातीत कष्ट केलं त्या मातीनं आज PSI म्हणून उभा केलं. याच मातीत आपण उभा आहे. काय सांगा? खरं त्यांना आनंदाश्रू येत आहेत. काय सांगाल? तर बघतोय आपण हे जे यश आहे हे यश सहजासहजी आलेलं नाही. या काळ्या आईची सेवा रात्रंदिवस या काळ्या आईची सेवा केली आहे आणि या काळ्या आईनं त्यांना एक PSI दिलाय जो त्या मातीत उभा आहे. काय सांगाल? पप्पांचं कष्ट आहे त्यांचं. वडील लहानच वारलं होतं. बालपण काय असते त्यांना माहित नाही आणि एवढं कष्ट केलंय. मी ज्यावेळेस 9वीला होतो त्यावेळी त्यांच्या मणक्यात गॅप आलता विहिरीतनं पाईप उचलताना आणि डॉक्टर म्हणला की तुम्ही आयुष्यात जे कष्ट दिवसभर करायला पाहिजे ते तुम्ही म्हणजे दिवसाचं जेवढं कष्ट असतं तेवढं सकाळी तुम्ही 12 वाजेपर्यंत केलंय. एवढी शरीराचीच करून घेतली आहे. आता त्यांना मांडीवरून बसता येत नाही. म्हणजे जेवायचं असेल तरी दोन्ही पायाच्या मध्ये ताट घेऊन जेवायला बसतात. आत्ताच माझ्या बायकोने टेबल आणून दिला त्यांना की वर बसायला हो बाबा. या वयात एवढं कष्ट आहे आणि माझ्या याच्यापेक्षा त्यांच्या कष्टाचे जी झाले आनंद. काय सांगाल? तुम्ही यांना घडवलं. कसा होता प्रवास? प्रवासाचा खडतरच होता. ह्यांच्या मणक्यात गॅप पडला. मुलगी घरात लग्नाला आलेली होती आणि ह्याचं शिक्षण नंतर मग ह्यो 11-12वीला तिकडे होता. त्याचाच माझा पाय फ्रॅक्चर झाला. मी जाग्यावर लग्नाला मुलगी घरात आलेली आणि असा काळ आला की 11-12वीला मोबाईल नव्हता. याला गरज होती पण नव्हता. मग जुना मोबाईल असा पाहुण्याने एका दिला. ती 2 वर्ष वापरला आणि नंतर ती त्याच्यावर तिनं 2 वर्ष काढली. त्याच्यानंतर लय कष्टानं किंवा ह्यानं एका मोबाईल त्याला घेऊन दिला. तो मोबाईल बिघडला आणि असा काळ आला की एक दिवस असा आला की दुष्काळ होता आणि पैसेही नव्हतं आणि आमच्याकडे फक्त 4-5 हजार शिल्लक होतं आणि त्याची तिथं खोली भाडं असेल किंवा मेसचं पैसे त्याचं थटलं होतं. मोबाईल तर नव्हताच. मग ते काय करायचं फोन आला. म्हणलं आता तुमच्यापाशी 4-5 हजार आहेत, मला दिलं तर तुम्हाला खर्चा नाही तर आणि तुम्हाला ठेवलं तर माझं थटलंय. मग आम्ही काय म्हणलं तुला व्हायचं ते आम्ही देतो, आम्ही इथं काही कसं बी ॲडजस्ट करतो. तर म्हणलं नाही मी एखाद्या मित्राकडे घेईन, तुम्ही तरी कुठं जायचा. आणि नंतर मग ते तेवढा प्रवास म्हणजे लय आम्हाला म्हणजे ते त्याची एवढी आठवण होती ना. असं फोन केला तर मित्राच्या मोबाईलवर फोन करायला लागायचा. मग संध्याकाळी मी तो मित्र एक म्हणजे खुली आली संध्याकाळी की मग आम्ही त्याला फोन करायचो त्याच्याकडं. मग ते कधी कधी मिस कॉल द्यायचा, आम्ही इकडून फोन करायचो. खरं तर मंडळी एखाद्या आलिशान बंगल्यात राहून अभ्यास करून IPS PSI झालेलं जेवढं अप्रूप वाटत नाही जीवाला, जेवढं कौतुक होत नाही तेवढं या मातीत शेतकऱ्याची मुलं, मेंढपाळाची मुलं मोठी झालेला अभिमान वाटतो आणि आपली सुद्धा डोळे आपसूक पाणावतात.
काय वाटतं काय तुम्ही एवढा संघर्ष केला आणि स्टोरी काय तुमची नक्की? MPSCची स्टोरी थोडीशी बघेल तर खतरनाक आहे. म्हणजे MPSCत मी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय. माझ्या म्हणजे MPSCच्या प्रवासात मी कुठं वेळ घालवला असं वाटत नाही. माझे मित्रमंडळी आणि जसं पप्पा मागाशी म्हणलं की नॉनव्हेजचा थोडा आवड आहे, तर प्रत्येक रविवारी नॉनव्हेज खाणं आणि आमचा एक ग्रुप होता. तर त्यात तेवढाच काय असेल ते वेळ आमचा जात असेल. MPSCची प्रामाणिक होतो काय, पण MPSC माझ्याशी बरेच दिवस प्रामाणिक राहिले नाही. बरेच दिवस घेतले MPSCनं माझे. 2021 पासून रिझल्टच्या प्रतीक्षेत होतो. म्हणजे 2021 पासून असं वाटत होतं की रिझल्ट येईल, मार्क यायचे, 2-3 मार्कांनी रिझल्ट राहायचा. प्रत्येकाला वाटतं की MPSCत 1-2 मार्कांनी रिझल्ट जातो, हे खरं काय खोटं असते, प्रत्येक जण ते सांगतो. तर तसं काय नाही. 90% पोरांच्या आयुष्यातले खरं असेल, 10% बोलत असतील खोटं. 2-3 मार्कांनी खरंच निकाल जातात पोरांचे. आणि माझं 2021 पासून 4 ते 5 निकाल गेलेत. PSIचे 2-3 निकाल गेलेत, किती STIचे attempt 2 निकाल गेलेत. PSIचा माझा 3रा इंटरव्ह्यू होता. प्रत्येक वेळी काहीतरी 1-2 मार्कांनी राहायचं. काही ठिकाणी माझ्या चुका असायच्या. ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो, गोल चुकला, प्रश्न वाचताना चुकला, आणि फायनल अटेम्प्टला फायनल कट ऑफ म्हणून 2-3 मार्कांनी राहिलं. प्रत्येक वेळी राहायचं 2-3 मार्कांना. या अटेम्प्टला सुद्धा पहिल्या की असतात, म्हणजे फर्स्ट की, सेकंड की. तर सेकंड कीनं माझी जवळपास 9-9.5 मार्क कमी झाली होती. आणि असं वाटत होतं की ह्यावेळेस पण लक फॅक्टर नाही आणि मार्क कमी झाले, त्याचा अर्थ परत काहीतरी निगेटिव्ह घडेल. पण केलं आणि दिला इंटरव्ह्यू, चांगला दिला. इंटरव्ह्यूला मार्क आले आणि निकालात नाव आले. तर असं एक फेल होत आणि अनपेक्षितरित्या निकाल आलेला आहे. ओके. मला सांगा, आता तुम्हाला ही लढण्याची जिंकण्याची प्रेरणा घरातूनच मिळाली. तुम्ही आता दाखवलं, तुमचे डोळे पाणावले, अश्रू अनावर झाले. अजून काय वाटतं तुम्हाला, यामध्ये मदत कोणाची जास्त झाली? ह्याचे 2 भाग आहेत बरं का. एक घरचा सपोर्ट, म्हणजे घरच्यांनी कधीच जाणवून दिलं नाही की तू नापास होतोय आणि तू तिथं काय करतोय. म्हणजे आजूबाजूला असं वातावरण तयार होतच. म्हणजे MPSCचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत तसं आहे की 2-3 फेल्युअर आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा संपून जातात. ह्याचं काय पुढे होणार नाही अशी अपेक्षा असते. लोकांच्या नजरेत दिसतं ते. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि कुणी माझ्याबद्दल निगेटिव्ह बोललं असं पण मला म्हणायचं नाही. पण ते दिसतं की ह्याच्याकडून काय होणार नाही असं दिसतं बऱ्याच जणांच्या नजरेतून. एक अशी गोष्ट आहे, आई वडिलांच्या नजरेत मला कधी दिसलं नाही की तुझ्याकडून काय होणार नाही. आणि माझी बायको पडद्यामागचा खरा हिरो आहे, बायको पण आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी घरी सांगू शकत नाही, ती म्हणजे माझी प्रेयसी होती, गर्लफ्रेंड होती ती. आता लग्न झाले 3-4 महिन्यापूर्वी. तर तिनं पण भरपूर माझ्या बरोबर सहन केलंय. ज्या गोष्टी मी घरी सांगू शकत नाही त्या गोष्टी तिला माहित आहे सगळ्या. घरच्यांना किती त्रास देऊ शकतो ना आपण, म्हणजे सगळ्याच गोष्टी घरच्यांना सांगून घरचे इथं मी पुण्याला सगळ्या गोष्टींचा ताण घरी देऊ शकत नाही. तर ती माझ्यासोबत खंबीर होती. आणि तिचा पण जेवढा आई वडिलांचा वाटा आहे तेवढा वाटा तिचा पण आहे. म्हणजे तिचं नाव नसेल घेत तर तिच्यावर म्हणजे तिचं अन्याय केल्यासारखं आहे. तिनं पण पडद्यामागे भरपूर सहकार्य केलंय. ती जॉबला होती, माझ्यासाठी थांबली लग्नाचे एवढे दिवस. हो, ती पोलीस आहे 2018-19 पासून. आणि आमची ओळख 20-21 झाली असेल, तर 2025 लग्न आहे माझं. 5 वर्ष माझ्यासाठी थांबली ती. एक बेरोजगार पोरासाठी थांबली. म्हणजे तिचा संघर्ष पण आहे. तिच्या घरच्यांनी पण साथ दिली, माझ्यावर विश्वास दाखवला. आणि मग घरच्यांचं तर आहेच, म्हणजे घरच्यांचं तर समोरून आहे. तर तिचं पडद्या मागणं तिचं पण भरपूर सहकार्य आहे. मला आवर्जून आता विचारायची इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुमची. लास्ट अटेम्प्ट हा पिक्चर आठवतो मला, बघितलाय का तुम्ही? नाही बघितलं. लास्ट अटेम्प्ट या पिक्चरमध्ये तुम्ही जी सांगितलेली स्टोरी आहे, गर्लफ्रेंड आणि तुमची आता ते बायको पण झाली, तर तुमची स्टोरी काय होती? ती तुम्हाला कधी भेटली, कशी त्यानंतर कशी ऊर्जा भेटली, प्रेरणा भेटली, तुम्ही जी सांगितली साथ दिली, म्हणजे काय? साथ बाजूने आहे हो. म्हणजे फायनान्शियल परिस्थिती इथं तशीच आहे ना बेताची. तर 8-9 हजार रुपये मला महिन्याला लागतात. घरून फिक्स यायचे ते. वर खर्च सगळा ती करायची. म्हणजे 2-3 वर्ष माझ्यासोबत होती, येऊन जाऊन जॉब करत करत ती पण थोडे अभ्यास करायची. आणि माझ्यासोबत होती ती म्हणजे पुण्यात काही दिवस. तर जेवणा पाण्याचा खर्च ती उचलायची माझा. म्हणजे आम्ही कुठे जेवायला गेलोय, नाश्ता पाण्याला गेलोय, तर तिला पेमेंट होतं, मला पेमेंट नव्हतं. तर ती जेवणा पाण्याच्या पैशापासून तिचं असायचं. म्हणजे तिनं कधी जाणवून दिलं नाही की जनरली कसं असते, पोरग्यावर डिपेंड असतात पोरी आजकाल. तर इथं उलट होतं. आणि हो, आणि अभिमान आहे मला त्या गोष्टीचा की तिनं कधी मला जाणवून दिलं नाही की म्हणजे मी तुझ्यावर खर्च करते किंवा माझे पैसे तुझ्यासाठी खर्च होतात. कधी जाणून दिलं नाही. माझ्या हक्काने पैसे वापरायचे, म्हणजे ते माझे पैसे आहेत असं मला कधी काय वाटायचं की ते माझेच पैसे आहेत. तिनं कधी त्याची भावना दिली नाही. म्हणजे अशी दुराव्याची किंवा माझे पैसे आहेत आणि तू माझे पैसे वापरतो अशी कधी भावना दिली नाही.
आणि त्यामुळे टिकून होतं आणि एवढे दिवस ती थांबली माझ्यासाठी, माझ्या यशाची वाट बघितली. म्हणजे PSI व्हायच्या आधी मी आरोग्य सेवक होतो. आता जिल्हा परिषद अंतर्गत मी कार्यरत आहे. तर त्या पदावरती तिनं लग्न केलं, म्हणजे माझ्यापेक्षा तिचं पद चांगलंच आहे, पोलीस आहे, समाजात मान सन्मान आहे. तर माझ्यापेक्षा चांगल्या पदावर असताना तिने माझ्याशी लग्न केलं, घरच्यांशी संघर्ष केला आणि तिच्या जिद्दीवर ठाम होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यावर विश्वास होता तिचा की होईल बाबा, एवढे दिवस होईल, थांबल. कसं असते कायम महिला किंवा पोरी सक्सेसफुल माणसाच्या मागं जातात. तर तिनं माणूस थांबवून सक्सेसफुल केला. म्हणजे ही एक स्टोरी आहे, ही एक बॅकग्राऊंड आहे. बरोबर. नाही मला आवर्जून मी तुम्हाला त्या पिक्चरचं नाव घेतलं की आम्ही ते पिक्चर मध्ये बघितलं, पण तू खऱ्या आयुष्यात सुद्धा हे घडलंय आणि खरं प्रेम काय असतं हे ह्यांच्या बाबत सगळं घडलंय. आता प्रेक्षकांना तुम्ही हे सांगितलं तर त्यांची ओळख पण सगळ्यांना सांगा. आरती नाव आहे तिचं, बारामती आहे सध्या. ह्याच्यात मंत्रालयामध्ये गार्डला, पोलीस कॉन्स्टेबल गार्डला आहे ती. आणि आता ती पण MPSC देते, तिचा पण एक निकाल आहे पेंडिंग, अपेक्षित आहे येईल तिचा पण निकाल. बरोबर. सगळ्यात इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली होती. आता हे सगळं घरच्यांना माहित होतं का, तुम्हाला माहित होतं का ह्या सगळ्या गोष्टी, ह्यांना सपोर्ट करते? सुरुवातीला माहित नव्हतं. सगळे तुमचे सून हा. होते ते? हा, सून होती. सुरुवातीला माहित नव्हतं, पण नंतर माहित झाल्यानंतर ह्यांनी सांगितलं अशी माझ्या बघण्यात एक मुलगी आहे. तर आम्ही काय विरोध केला नाही. म्हणलं असली तुझ्या ह्याच्या म्हणजे तुमची पसंती असली एकमेकाची तरी आमचा काय प्रॉब्लेम नाही. म्हणलं असू द्या. आणि ती लक्ष्मी म्हणून आहे, माझी सून आहे ती लक्ष्मी म्हणूनच आहे. लक्ष्मीच्या पावलानेच ती आली या. नक्की. हो, आणि ती काय करायचं, ह्याचा निकाल जायचा ना, मग टेन्शन येतच थोडं घरी. मग ती निकाल गेला की ती माझ्या बहिणीची एक मुलगी MPSC करते तिथं. मग तिची काय कुठं ओळख नव्हती. मग माझ्या बहिणीची मुलगी आणि त्या मैत्रिणी होत्या, तर ती माझ्या बहिणीच्या मुलगीला फोन करायची जवळ नसली तरी म्हणायची घरी फोन करून सांग. अक्षयच्या आई वडिलांना म्हणा तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो, नक्की सांगायची ती आम्हाला. काय पहिला संवाद काय झाला PSI झाल्यानंतर? त्यांना फोन केला असणार तुम्ही? हो, तिला केलता की फोन. नक्कीच आनंदी होती. आता ज्यावेळेस यश येतं त्यावेळेस कोणाला आनंद होत नाही. आनंदी होती, भारावली होती, सांगत होती चांगलं झालंय, ह्याच अपेक्षा होत्या. तिच्या भावना माझ्यासमोर होती, त्यामुळे मला भावना म्हणजे मी तिच्या डोळ्यात साठवू शकलो नाही, पण मी समजू शकतो तिला काय फील झालं असेल. मग मला हे सांगायचं की तुम्ही ज्या भागात नाही आता, मग ह्या भागाचा विचार केला की 4 बाजूनं डोंगर आहेत इकडं आता उन्हाळ्यात पाणी नसलं, आता 2 महिन्यात तर पाणी नसणार इकडं. आणि इथला बॅकग्राऊंड सांगा, इथलं म्हणजे प्रेक्षकांना कळू द्या की तुम्ही कुठल्या गावात नाही, आता तुमच्या गावातली लोक कशी आहेत ते. आता सगळे सुशिक्षित झालेत, IAS आहे तुमच्या गावामध्ये आहे, DYS VIP आहे, आता या अलीकडच्या काळात झालेत, परंतु बॅकग्राऊंड काय? मान नाव घेतलं की महाराष्ट्रात कुठे नाव घ्या, म्हणजे इव्हन पवार साहेबांजवळ जरी नाव घेतलं तरी ते म्हणतात अरे तो दुष्काळी भाग. तर मानची ओळखच काय, दुष्काळी भाग. खडतर माणसं आहे ती, जिद्दी माणसं आहे तिथली. म्हणजे मग कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट करायला आवडणारी माणसं आहेत. तुम्ही कुठेही जावा, कष्ट करायला कमी पडत नाहीत माणसं. मग ते सक्सेस येऊ, फेल्युअर येऊ, कांद्याचे पैसे हो, नुकसान हो, पुढच्या वर्षी परत तुम्हाला तशी दिसते. परत कांदा लावलाय, परत पाणी देते ती, परत उत्पन्न काढते ती, परत प्रयत्न करते ती. आणि हीच प्रेरणा आहे ना त्यांच्याकडून. मग त्यांच्याकडून घ्यायचं काय, थांबू नका. म्हणजे फेल्युअर आलं तरी थांबायचं नाही ना, थांबून अंत थोडीच आहे. आणि अशी तरबेज माणसं आहे तो. तुम्ही कुठेही जावा, एकदम मन मोकळ्यानं मनानं बोलतेली, तुमचा पाहुणचार करतेली, कधी तुम्हाला डिमोटिवेट दिसणार नाही ती. म्हणजे हिथं कष्ट करते ती, ही बागायतदार ठिकाणी जर कष्ट केलं, इथं 1 लाख होत असतील तर एवढ्या कष्टात चांगल्या ठिकाणी 10 लाख रुपये व्हायला पाहिजे शेतीचं. पण तिथे 1 लाखावरच खुश आहे ती, किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन आहे. आणि प्रचंड मेहनती माणसं आहेत. मला सांगा, तुम्हाला असं कधी वाटलंय का आता हे सगळं सोडून द्यावं? आता 2-3 वेळा तुम्ही नापास झाला, म्हणजे 4 वेळा, 4थी वेळा नाही तुमची. असं कधी वाटलं का आता हे सगळं सोडून दुसऱ्या मार्गाला जावं, आता आपण हे व्हावं, असं कधी स्वप्न बघितले होते का? मार्ग सोडावा असं कधी वाटलं नाही, पण डिप्रेशन नक्की झालंय. म्हणजे एक किस्सा सांगितला तर, माझा एक मित्र आहे आणि माझी मैत्रीण, आम्ही 3 जण बसलो होतो एक ठिकाणी. आणि चांगला मित्र आहे, ओळख होती. आणि ते दोघं, म्हणजे आम्ही 3 बसलो होते, दोघं काहीतरी बोलत होते आणि माझं लक्ष दुसरीकडे होतं. म्हणजे चांगला इंटरेस्टिंग विषय चालला असेल काहीतरी, माझं लक्ष दुसरीकडे होतं. तर आणि निकाल गेला होता ऑलरेडी, म्हणजे मागचा 1 आठवड्याभरात निकाल गेला आणि आम्ही बसलो होतो. तर म्हणजे मी त्यांच्यात इन्व्हॉल्व नव्हतो. मी डिप्रेशनमध्ये आहे, म्हणजे ओरडली अक्षरशः मला की काय चाललंय तुझं, म्हणजे एवढा काय डिप्रेस होतोय, म्हणजे एवढं बाहेर तुला आजूबाजूला काय चाललंय हे कळत नाही, आणि तुला सराउंडिंग लक्षात येत नाही, तू एवढा डिप्रेशन मध्ये चाललाय. म्हणजे ही सिच्युएशन पण येऊन गेली. आता ही तर मगाशी मी जसं म्हणलं तसं घरच्यांना सांगू शकत नाही ना की मी कुठल्या फेज मधून चाललोय. तर ही तिनं बघितलेलं आहे. आणि ह्या अशा टप्पे येतात. MPSC सोडावी अशी कधी वाटली नाही, कारण स्वतः तेवढा विश्वास होता की एक ना एक दिवस नक्की क्रॅक होईल. रिझल्ट येत होते, जवळून जात होते, त्यामुळे तो आशेचा किरण होता ना की एक ना एक दिवस माझा येईल आणि निकाल येईल. पण
डिप्रेशन मध्ये नक्कीच होतो किंवा नैराश्य यायचं, नको वाटायची एमपीएससी, काय ह्या क्षेत्रात आलोय असं व्हायचं, म्हणजे चूक तर केली नाही ना एमपीएससीत येऊन, हे नक्की यायचं. पण ज्यावेळेस एकदा उतरली, युटर्न नाही हो. तुम्ही आयुष्याची 4-5-6 वर्ष घालवताय त्याच्यात, युटर्न थोडीच आहे त्याला. माघारी येऊन करणार काय? शेती करायची कॅपॅसिटी शेतीच होती, शेतीशिवाय पर्याय नव्हता. तुम्हाला कोण जॉबला घेणार नाही, तुम्हाला करू वाटणार नाही, एवढे दिवस घालवलेत तर बॅग युटर्न नक्कीच नाही. शेती आहे, शेती करून काय म्हणजे शेतीला तर म्हणजे शेती एकमेव पर्याय होता शेती करणे. मग तो पर्याय तर शेवटचा आहे, शेती कुठे गेलीच नाही ना. एक ट्राय देऊ असं राहतेच पोरांचं. काय वाटतं आज तुम्ही त्या शेतीमध्ये उभा आहे, ज्या शेतीतनं तुम्हाला पैसे मिळायचे, जेवण म्हणजे खायचं तुम्ही त्यात? नाही शेतीची कायम प्रामाणिक आहे की, म्हणजे इथं झालंय आता PSI मागच्या 2-4 दिवसात निकाल आलाय तर आज राहणार आहे मी, म्हणजे त्याची काय लाज नाही किंवा काय नाही, अभिमान आहे. मी घरी कधी आलं तरी शेतीत येतो, भलं मला रानात काम करायला काम नसेल तरी मी रानात येतो, अख्खी शेती बघून रानात फेरफटका मारून कुठली पिकं आहे ती काय. म्हणजे घरी माझा घरनं मला रोज फोन यायचा पुण्यात असताना, रोज संध्याकाळी एक फोन यायचा. तर बोलायला काय फक्त शेतीचं बोलायचं, शेतात काय केलंय, भिजवलं का, कांदा भांगरलं का, मग किती दिवस आहे तर कांदा काढायला काय. तर शेतीची भरपूर पहिल्यापासूनच आवड आहे, त्यामुळे शेतीची नाळ कायम राहील. म्हणजे इथून पुढे जरी बाहेर कुठे गेलो तरी शेती कायम करत राहील. म्हणजे भलं रोजगारी लावून करता येईल, वाटेकरी लावून करता येईल, पण शेतीशी आवड आणि शेतीची नाळ कायम राहील, ती कधी सुटणार नाही. आणि उपकार आहे तो शेतीचं, त्याच्या जीवावर तर आले ना इथपर्यंत. म्हणजे शेती नाही तर काय, म्हणजे काय करून तिथपर्यंत थांबायचं आहे. कष्ट आहे, जवळपास एमपीएससीत प्रत्येक वर्षाला 1-1.5 लाख रुपये लागतात. कुठं आणायचे पैसे 1.5 लाख रुपये? शेतीनंच तर दिलंय सगळं. त्यामुळे तिचं कायम ऋण आहे, शेतीचा कायम ऋण आहे. तुमची स्टोरी खूप छान आहे, प्रेरणादायी स्टोरी आहे. यामधून अनेक विद्यार्थी तुमच्याकडे बघून तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्यांना काय सांगाल? प्रामाणिकपणे कष्ट करा. म्हणजे एमपीएससी तर असं मी म्हणणार नाही, क्षेत्र भरपूर अवघड झालेलं आहे. स्पर्धा ओळखा, आपली क्षमता ओळखा आणि मग तुम्ही क्षेत्र निवडा. म्हणजे एमपीएससी द्या मी म्हणणार नाही, ज्याला यायचं आहे त्यांनी स्पर्धा ओळखा, एमपीएससी द्या, आपली मर्यादा ओळखा आणि मग एमपीएससी कडे बघा. कारण जसं जसं पुढे जाल तसे भरपूर कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. असं याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊ पण नका, निगेटिव्ह पण करत नाही, पण नक्कीच इकडे येताना पण तुम्ही विचारपूर्वक आलं पाहिजे. त्याचं कारण नाही, कारण याला युटर्न नाही. तुम्ही माघारी येऊ शकत नाही, तुमचे किती वर्ष जातील सांगता येत नाही. एक मित्र आहे, नाव घेत नाही त्याचं, वर्ष 33 आहे. इंटरव्ह्यू मुळे फक्त त्याची पोस्ट गेली आहे. काल इंटरव्ह्यूला मार्क आले नाही, काय त्याची चूक नव्हती, थोडा लक फॅक्टर पण असतो. इंटरव्ह्यूला थोडी कमी मार्क आले आणि पोस्ट गेली. तर सगळ्या बाजूंचा विचार करून एमपीएससीचा विचार करायला पाहिजे. तर मंडळी, स्टोरी इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायी होते. आपण सगळ्यांशी बोललो, अजून काय बोलायचं तुम्हाला? काय म्हणायचं सांगा. मुलांना कसं शिकवलं पाहिजे पालकांनी? मुलांना पालकांनी म्हणजे मुलगा बनवण्यासाठी मुलगा पण जातवान पाहिजे आणि आईवडिलांचा त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे. बरोबर. मुलगा जातवान नसेल तर आईवडिलांचा सपोर्ट मिळून तरी काय उपयोग आहे त्याचा? तसं आम्हाला ते धन मिळालं, आम्ही जे प्रयत्न केलं त्यानं त्या प्रयत्नाचं आम्हाला ते फळ त्यानं दिलं, एवढंच म्हणायचं. तुमची काय अपेक्षा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 10वी नापास झाला, नापास होता ना? हो, नापास. तर तुम्हाला असं वाटायचं की आपण आता मोठं व्हायला पाहिजे होतो किंवा शाळा शिकायला पाहिजे? शिकायची परिस्थितीच नव्हती, वडील लहान वयात वारले, शिकवायला सारखं कोण नाही. आईचं स्वप्न मुलांना मुलानं पूर्ण केलं, मुलानं पूर्ण केलं. त्यावेळीची परिस्थिती फार नाजूक होती ना, घर सुद्धा राहायला नव्हतं, छपराचं घर होतं. मग तिथे आपलं थोडं 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 करत करत आपलं ती केलं. आणि शेतीनं काय वेळेला मातीत बी घातले, काय वेळेला थोडंसं सपोर्ट दिला. ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळेला काय येतच नव्हतं ना त्यावेळेला. 2 वर्षाला 3 वर्षाला दुष्काळ कायमच असायचा आम्हाला. आणि पाण्याचा कुठून बाहेर सोर्स नाही का, त्याच्यामुळं शेती पाऊस नसल्यामुळे काय शेती पिकणार आहेत, काहीच पिकत नव्हतं ना. तर मंडळी, आपण ज्या भागामध्ये उभा आहोत ते मार्डी गाव आहे. याच भागामध्ये मोही मार्डी तुम्हाला माहीत असेल. मोही गावामध्ये ललिता बाबरगडल्या आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर त्यांनी नाव कमवलं. किरण भगत, उपमहाराष्ट्र केसरी, असे अनेक रत्न या भागात घडले आहेत. आणि आता PSI झालेले अक्षय पोळ याच भागातले आहेत, मार्डी गावातले. आत्ताच आपण त्यांची मुलाखत घेतली, त्यांच्या रानात आहे, सविस्तर संवाद साधला, प्रेरणादायी मुलाखत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.